Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील 5वा लेसन 5वा धडा ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. जेणेकरून हा पाठ नेमका काय आहे किंवा ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज ही संकल्पना म्हणजे नेमकं कसं स्वरूप आहे या पाठाचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पाठ समजून घेण्याच्या आधी आपण या प्रश्नाचे स्वरूप किंवा या प्रश्नाची गुणविभागणी आणि या प्रश्नासाठी असलेले गुण याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा जो लिखाण कौशल्याचा प्रश्न आहे तो तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 उपप्रश्न क्रमांक ए मध्ये असणार आहे की जो 3 विभागांमध्ये किंवा 3 घटकांमध्ये 3 मुद्द्यांमध्ये विभागलेला आहे. फर्स्ट पॉइंट आहे कंटेंट म्हणजे संपूर्ण मजकूर 2 मार्कासाठी. त्यानंतर सिक्वेन्स ऑर फ्लो ऑफ आयडियाज म्हणजे संकल्पनांचा योग्य क्रम त्यासाठी 1 मार्क आणि ॲप्रोप्रिएटनेस ऑर लँग्वेज युसेज भाषेचा केलेला वापर किंवा नीटनेटकेपणा यासाठी 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे. तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला एकूण 4 मार्कांसाठी आहे. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल message. Communication is an integral part of human nature. Exchange of ideas, thoughts, and information from one person to another is communication. As the most intelligent animal on the planet, humans have derived different communication processes to express themselves and understand each other. संवाद हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. एका व्यक्तीकडून कल्पना, विचार आणि माहितीची देवाणघेवाण म्हणजेच संवाद होय. जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी या नात्याने मानवांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि एकमेकांना समजवून घेण्यासाठी वेगवेगळ्या संवाद प्रक्रिया तयार केलेल्या आहेत. Before the advent of oral communication, non-verbal methods were used such as gestures, facial expressions, and movements. On broader terms, communication can be in various forms such as oral, written, and virtual. खरं तर मौखिक किंवा तोंडी संदेश वहनापूर्वी हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव, हालचाल यासारख्या अशाब्दिक पद्धतींचा वापर केला जात असे. व्यापक अर्थाने संदेश वहनासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, जसे मौखिक किंवा तोंडी, रिटन म्हणजेच लेखी संदेशवहन आणि व्हर्च्युअल म्हणजे आभासी संदेशवहन. A message is an informal means of communication. The receiver of the message has to go through the given message and pick out the most vital bits of information. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. संदेश हे संवादाचे अनौपचारिक साधन आहे. संदेश प्राप्त करणाऱ्यास दिलेल्या संदेशामधून जावे लागते आणि त्यातील महत्त्वाची माहिती निवडावी लागते. मग त्या व्यक्तीसाठी ती माहिती अभिप्रेत आहे. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला किंवा तिला ती माहिती पुन्हा तयार करता आली पाहिजे. In general, there are 4 types of messages. First, positive messages.
convey good feelings through thanks, appreciation, expression of interest, sympathy, extended help or solace. पॉझिटिव्ह मेसेज म्हणजेच सकारात्मक संदेश. धन्यवादाद्वारे चांगल्या भावना व्यक्त करणे, प्रशंसा, आवड व्यक्त करणे, सहानुभूती, विस्तारित मदत, सांत्वन इत्यादी पॉझिटिव्ह मेसेज म्हणजे संदेशात सकारात्मक संदेश आहेत. नेक्स्ट, नेगेटिव्ह मेसेजेस कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, dissatisfaction, messages of disapproval, disagreement, denial, refusal, cancellation, etc. नेगेटिव्ह मेसेजेस म्हणजेच नकारात्मक संदेश, निराशा, नापसंती, असंतोष, नापसंतीचे संदेश, मतभेद, नकार किंवा रद्द करणे इत्यादी. न्यूट्रल मेसेजेस, no feelings, no emotions, no sentiments, dry messages, messages showing neither joy nor sorrow, messages that do not draw any conclusion. न्यूट्रल मेसेजेस म्हणजे तटस्थ संदेश, ज्यामध्ये भावना नाहीत, भावना शून्य संदेश, आनंद किंवा दुःख दर्शवणारे संदेश, कोणताही निष्कर्ष न काढणारे संदेश इत्यादी. Persuasive messages, act that communicates persuasively, agreement on the writer's point of view, use of convincing language or words. Persuasive messages म्हणजेच मन वळवणारे संदेश, मन वळवण्याजोगी कृती, लेखकाच्या दृष्टिकोनावर सहमती, खात्रीलायक भाषा किंवा शब्दांचा वापर इत्यादी. What is virtual communication? We defined virtual communication as a mode of communication that includes the use of technology, audio and video, to communicate with people who are not physically present in front of us. People can be in the next room, other floor, in neighborhood, or even miles away. आपण व्हर्च्युअल मेसेज या संकल्पनेचा अर्थ बघतो आहोत, शिकतो आहोत. सो व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन? आभासी संदेश म्हणजे काय? आपण आभासी संवादाची व्याख्या संवादाची अशी पद्धत म्हणून करतो ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर समाविष्ट असतो. ऑडिओ आणि व्हिडिओ आपल्यासमोर शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लोक अगदी शेजारच्या खोलीमध्ये, दुसऱ्या मजल्यावर, परिसरात किंवा अगदी दूर मैलही असू शकतात. Although virtual communication started way back with the invention of telephone, the advent of webcams, video conferencing, and instant communication made virtual communication a big hit. Today, we use virtual communication in almost in every walk of life, within family, friends, and office, to name a few. टेलिफोनच्या शोधाबरोबरच आभासी संवादाची सुरुवात झाली असली तरी वेबकॅम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि त्वरित मेसेज यामुळे आभासी संवादाला फार मोठा फायदा झालेला आहे. आज आपण जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करतो. कुटुंब, मित्र आणि ऑफिसमध्ये, अगदी कुठेही. टुडे वी यूज व्हर्च्युअल कम्युनिकेशन इन एव्हरी वॉक्स ऑफ लाईफ. म्हणजेच आपण आभासी संदेशवहनाचा सर्वत्र वापर करत असतो. टुडे वी विल लर्न मोर अबाउट व्हर्च्युअल कम्युनिकेशन अँड एक्सप्लोर व्हाय इट हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर वेज ऑफ कम्युनिकेशन. In addition,
We give a sneak preview of some of the best virtual communication tools used across the world. आज आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि तो संवादाचा सर्वात लोकप्रिय मार्ग बनलेला आहे. आज आपण त्याचाच शोध घेत आहोत. या व्यतिरिक्त आपण जगभरात वापरल्या जाणाऱ्या काही सर्वोत्तम व्हर्च्युअल कम्युनिकेशन साधनांचे विशेष पूर्वदृश्य बघूया. 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस. संदेशवहनाचे 6 प्रमुख प्रकार. डायरेक्शनल मेसेजेस मीन्स व्हॉट यू शुड डू. दिशादर्शक संदेश म्हणजे तुम्ही काय केले पाहिजे. मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी शक्यतेचे संदेश. मेसेजेस ऑफ रियालिटी वास्तवाचे संदेश. मेसेजेस ऑफ नेसेसिटी म्हणजेच गरजेचे संदेश. न्यू आयडिया मेसेजेस म्हणजे नवीन कल्पना संदेश. आणि रिफ्रेमिंग मेसेजेस म्हणजे पुनर्परिभाषित असे असलेले संदेश होय. डायरेक्शनल मेसेजेस व्हॉट यू शुड डू. Sometimes messages are directional. They give us a point of view on the best way to achieve a certain goal. For example, being happier, making more money, better relationship, etc. काही वेळा संदेश दिशादर्शक म्हणजेच दिशा दाखविणारे असतात. विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या सर्वोत्तम मार्गाकडे जाण्यासाठी ते आपल्याला एक दृष्टिकोन देतात. उदाहरणार्थ आनंदी राहणे, अधिक पैसा कमवणे, चांगले नातेसंबंध इत्यादी. मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी म्हणजे शक्यतेचे संदेश. अनदर काइंड ऑफ मेसेज इज द काइंड ऑफ मेसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. नो मॅटर हाऊ स्टक or hopeless or helpless we feel, there is always a pathway to reclaim our power with mindfulness, love and simplicity. Always which we might distill down to, no matter how stuck you feel, there is always a way, a powerful message. आणखी एक प्रकारचा संदेश ज्यात आणखी काहीतरी शक्य आहे असा संदेश दिला जातो. आपल्याला कितीही अडकलेलं वाटलं किंवा निराश किंवा असहाय्य वाटलं तरीही मानसिकता, प्रेम आणि साधेपणाने आपली शक्ती परत मिळवण्याचा मार्ग नेहमीच असतो. सदैव ज्यांचे आपण सारांश करू की तुम्हाला कितीही अडकल्यासारखं वाटलं तरी नेहमीच एक मार्ग असतो, एक शक्तिशाली संदेश. Message of reality. Sometimes the message is about how things really are. They are clarifying messages, mini maps that help direct people from confusion to clarity. Sometimes we suffer because we don't really see the world for how it is, and someone who can tell it like it is and reset our expectations about the possibilities and limitations of certain approaches will always engender trust. Messages of reality म्हणजेच वास्तवाचे संदेश. काही वेळा गोष्टी खरोखरच कशा आहेत याचा संदेश दिला जातो. ते स्पष्टीकरण देणारे संदेश देत आहेत. छोटे नकाशे जे लोकांना गोंधळापासून स्पष्टतेपर्यंत मार्गदर्शन करण्यास मदत करतात. कधी-कधी आपण दुःख भोगतो कारण आपण जगाकडे आहे तसे बघत नाही आणि जो कोणी हे जग जसे आहे तसे सांगतो आणि विशिष्ट दृष्टिकोनाच्या बाबतीत शक्यता आणि मर्यादांबद्दलच्या आपल्या अपेक्षा पुन्हा प्रस्थापित करतो. त्यामुळे आपल्यामध्ये प्रचंड विश्वास निर्माण होतो. मेसेजेस ऑफ नेसेसिटी. वी नीड टू. Another kind of message is more of a call to arms for people.
It's not just a message of what's possible or what's real, but what's required of us to get what we want. मेसेजेस ऑफ नेसेसिटी म्हणजे गरजेचे संदेश. आणखी एक प्रकारचा संदेश म्हणजे लोकांसाठी एखाद्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन करणे होय. हा केवळ काय शक्य आहे किंवा काय खरे आहे याचा संदेश नसतो, परंतु आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा असतो. न्यू आयडिया मेसेजेस. Some messages are based on ideas that people may never have considered about. Messages with novel ideas, opinions, suggestions, views, etc. are sent with much excitement or enthusiasm. न्यू आयडिया मेसेजेस म्हणजे नवीन कल्पना देणारे संदेश. काही संदेश लोकांनी यापूर्वी कधीही विचार न केलेल्या कल्पनांवर आधारित असतात. नाविन्यपूर्ण कल्पना असलेलं मत, सूचना, दृष्टिकोन इत्यादी प्रकारचे संदेश मोठ्या प्रमाणामध्ये जोश किंवा उत्साहाने पाठवले जातात. रिफ्रेमिंग मेसेजेस. Some messages are about taking aspects of our life that we might have framed as weaknesses or bad and framing them as strengths and assets, or something we thought was bad in actually good, or something we always thought was good is bad, something we thought was ugly is actually beautiful. रिफ्रेमिंग मेसेजेस म्हणजेच पुनर्परिभाषित संदेश. आपल्या जीवनातील काही संदेश अशा गोष्टींबद्दल असतात की ज्याला आपण कदाचित दुर्बल किंवा वाईट म्हणून संबोधलेले असते. त्यांना बलस्थाने आणि उपयुक्त व्यक्ती म्हणून तयार करणे हे असते. किंवा कधी-कधी एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटते पण ती प्रत्यक्षात चांगली असते, किंवा एखादी गोष्ट जी आपल्याला नेहमी चांगली वाटते पण ती वाईट असते. कधी-कधी आपल्याला जे कुरूप वाटते ते खरोखरच सुंदर देखील असू शकते. कन्क्लूजन. With so many options of virtual communication, tools available within a click, it definitely makes our lives easier. Nowadays, the ability of communicating virtually and instantly or sharing our information in seconds is very crucial. Virtual communication is creating a communication environment which is cost effective, time saving and accessible 24/7. आता या सर्व गोष्टींचा निष्कर्ष काय आहे? एका क्लिकवर व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्सचे इतके पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपले जीवन नक्कीच सोपे होते. आजकाल आभासी आणि ताबडतोब संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे काही सेकंदात आपली माहिती आपण शेअर करणे हे अनुभवत आहोत आणि ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हर्च्युअल कम्युनिकेशन संवादाचे असे एक वातावरण तयार करत आहे जे कमी खर्चिक, वेळेची बचत करणारे आणि 24 तास 7ही दिवस उपलब्ध आहेत. Communication has evolved in the last few decades and very soon virtual communication will be the best communication in future. अर्थातच व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे आभासी संदेश वहन जे आहे ते काही दशकांमध्ये संवाद विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे आणि लवकरच भविष्यात व्हर्च्युअल कम्युनिकेशन हा संवादाचा पाया असेल. We will see a range of new products and technologies which will assist in making our virtual communication more easy and quick. Invention of telephone created the path of communication and today virtual communication has taken everything. आपल्याला अनेक नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान दिसेल जे आभासी
संवाद अधिक सोपे आणि जलद बनवण्यास मदत करतील. टेलिफोनच्या शोधामुळे संवादाचा मार्ग निर्माण झाला आणि आज व्हर्च्युअल कम्युनिकेशनने सर्व काही ताब्यात घेतले आहे. With many advantages and features, people across the world have access to multiple virtual communication tools, which is making their life easy and comfortable. अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांमुळे जगभरातील लोकांकडे अनेक व्हर्च्युअल कम्युनिकेशन साधने उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सोपे आणि आरामदायक बनत चाललेले आहे. मेसेज रायटिंग. With mobile virtually in every hand, be it a student of secondary or higher secondary standard or a housewife, writing message seems a remote possibility. But this was a situation a few years ago. मोबाईल जवळजवळ प्रत्येक हातात असल्यामुळे मग तो माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक दर्जाचा विद्यार्थी असो किंवा गृहिणी असो, संदेश लिहिणे ही एक दूरस्थ शक्यता वाटत होती. पण ही परिस्थिती काही वर्षापूर्वींची होती. The excessive use of mobile and basic phones has brought forth the inconvenience caused by these otherwise quite useful devices, that their use has been banned at many places like schools, offices, hospitals, and many other places where they are considered more of a disturbing instrument than a convenience to the user. Although members of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write scores of messages for others. मोबाईल आणि बेसिक फोनच्या अतिवापरामुळे या उपयुक्त उपकरणांमुळे होणारी गैरसोय समोर आली आहे की शाळा, कार्यालये, रुग्णालये यासारख्या अनेक ठिकाणी त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे, जिथे ते वापरकर्त्यांच्या सोयीपेक्षा अधिक त्रासदायक साधन मानले जाते. कुटुंबातील सदस्य, वर्गमित्र, सहकारी, वरिष्ठ कर्मचारी यांना इतरांसाठी अनेक संदेश लिहावे लागतात. Thus, learning to write a short and clear message is a very important writing skill to be mastered. त्यामुळे लघु आणि स्पष्ट संदेश लिहायला शिकणे हे एक लेखन कौशल्य आहे. Most often, the input for a message comes in the form of a telephonic conversation between two people. The virtual communication conveyed in the conversation is to be converted into a message for a third person, whereas sometimes standard instructions certain contain the necessary information for the message. Such messages are written on small pieces of paper called memo slips. Basically, such messages contain the following. बऱ्याचदा संभाषणामध्ये व्यक्त केलेल्या आभासी संभाषणाचे तिसऱ्या व्यक्तीसाठीच्या संदेशात रूपांतर करावे लागते. तर काही वेळा विशिष्ट सूचनांमध्ये संदेश वहनासाठी आवश्यक माहिती जी आहे ती उपलब्ध असते. असे संदेश मेमो स्लिप नावाच्या छोट्या कागदपत्रांच्या तुकड्यावर लिहिले जातात. मुळात अशा संदेशांमध्ये पुढील गोष्टी असतात. फॉर्मॅट म्हणजेच स्वरूप, डेट, टाइम, नेम ऑफ अ पर्सन टू whom the message is directed, body of the message and name of the writer or sender. म्हणजेच दिनांक, वेळ, ज्या व्यक्तीला संदेश निर्देशित केला जातो त्या व्यक्तीचे नाव, संदेशाचा मसुदा, लेखकाचे किंवा प्रेषकाचे नाव. Points to remember. While writing the body of the message, the following points
have to be kept in mind. Only the most important details should be written. No new information should be added. Grammatically correct sentences should be used. म्हणजेच फक्त सर्वात महत्त्वाचे तपशील जे आहेत ते लिहिले पाहिजेत. कोणताही नवीन माहिती जी आहे ती त्याच्यामध्ये समाविष्ट करू नये. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य वापरायला हवीत किंवा ती वापरली पाहिजेत. इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज्ड. अप्रत्यक्ष किंवा अहवाल दिलेले भाषण वापरले पाहिजे. द मेसेज शुड बी रिटन इन सिंपल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हिएशन्स. संदेश साध्या सोप्या भाषेत आणि कोणत्याही संक्षिप्त स्वरूपात लिहिले पाहिजेत. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. सबमिट करण्यापूर्वी तुमचा संदेश तपासा आणि मगच पाठवा. बी फ्रेंडली अँड पोलाइट. मैत्रीपूर्ण आणि विनम्र रहा. अवॉइड पन, ambiguity, witticism. In short, words that create confusion or a chaotic situation. द्विअर्थी, संदिग्धता, विनोदवाद टाळा. थोडक्यात ज्यामुळे गोंधळ किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. एक्झाम्पल, you receive a telephone call from your mother's office when she is not at home. You have the following conversation with the speaker, but you have to go for your tuition class. So you leave a message for your mother. Write the message within 50 words using the information given below. Do not add any new information. आई घरी नसताना, आता आपण एक उदाहरण जे आहे ते अभ्यासत आहोत. आई घरी नसताना तुम्हाला तुमच्या आईच्या ऑफिसमधून फोन येतो. तुम्ही व्यक्तीशी खालील संभाषण करता, पण तुम्हाला तुमच्या ट्युशन क्लासला जायचे आहे म्हणून तुम्ही तुमच्या आईसाठी निरोप सोडता किंवा लिहिता. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून 50 शब्दांच्या आत संदेश लिहा. कोणतीही नवीन माहिती जोडू नका. अंबुज. हेलो मिस्टर रस्तोगी. हेलो, मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. अंबुज म्हणतो हॅलो. त्यावर मिस्टर रस्तोगी म्हणतात, हॅलो, मी मिसेस दीक्षितशी बोलू का प्लीज. मी ऑफिसचा नरेश रस्तोगी आहे. अंबुज, मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव. Mr. Rastogi, in that case, can you give her a message? It's urgent. Please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. Ask her to check her mail as soon as possible for the details. Please don't forget to inform her. Amboj, don't worry, I will tell her as soon as she returns. 14 Feb 3:30 PM. मिस्टर रस्तोगी जे आहे ते म्हणतात, अशा परिस्थितीत तू त्यांना निरोप देऊ शकतो का. हे तातडीचे आहे. कृपया त्यांना सांगा की उद्यासाठी निश्चित केलेली बैठक पुन्हा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यांना तपशिलासाठी त्यांचा ईमेल लवकरात लवकर तपासायला सांगा. कृपया त्यांना कळवायला विसरू नका. त्यावर अंबुज म्हणतो, काळजी करू नका, ती परत येताच मी तिला तुमचा संदेश सांगेन. आणि या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेली आहे 14 फेब्रुवारी दुपारी 3:30. आता आपण हे जे कन्व्हर्सेशन म्हणजे आपण हे जे संभाषण आता वाचलं ते संदेशामध्ये रूपांतरित कशा पद्धतीने करता येईल हे तुम्हाला तुमच्या स्लाइडवर अतिशय स्पष्टपणे दिसू शकत असेल. या ठिकाणी टायटल लिहायचं आहे मेसेज. त्यानंतर बॉक्समध्ये लिहायचं आहे मॉम, मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. He wants you to check your mail as soon as possible for the details.
ही सेड इट वॉज अर्जंट अंबुज. आता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्याने बघू शकत असाल की संदेश जो आहे तो एका बॉक्समध्ये लिहिलेला आहे आणि तो काय आहे ते बघूया की जो 50 शब्दांच्या आत लिहिणं अपेक्षित आहे. संदेशामध्ये म्हटलेलं आहे, आई, कार्यालयाचे श्री रस्तोगी यांनी फोन करून सांगितले की उद्यासाठी निश्चित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे. तपशिलासाठी तुम्ही तुमचा ईमेल लवकरात लवकर तपासावा अशी त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले की हे तातडीचे आहे. अंबुज. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा पद्धतीने ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा पाठ मराठीमध्ये देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे एक उदाहरण देखील अभ्यासलेले आहे. सो गुड लक अँड हॅपी लर्निंग. आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन ई लेक्चरमध्ये. थँक्यू.